गुड मॉर्निंग. आज फक्त अकाउंटचं लेक्चर घेणार आहे. कारण सांगते की खूप मुलांचे मेसेजेस आलेत की नेटवर्कला प्रॉब्लेम आहे पावसामुळे आणि वादळामुळे. आपले काही स्टुडंट्स आकाश आणि सुमुख रत्नागिरीहून अटेंड करतात. तिकडे पहाटे 5 वाजल्यापासून वादळ आहे आणि लाईट्स नाही आहेत, तर नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे. तर आपण आज फक्त अकाउंटचं लेक्चर घेऊया, म्हणजे ज्या मुलांचा नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यांचं OCSP बुडणार नाही. अकाउंट्सचं लेक्चर घेतल्यावर आपण आजची मीटिंग, आजचं शेड्यूल आपलं थांबवूया आणि मग उद्या तुमचं मॅथ्स इंग्लिश नेहमीप्रमाणे होईल. आणि परवा दिवशी आय होप की तोपर्यंत हे वादळ आणि पावसाचा थोडा जोर कमी झाला असेल तर आपण अकाउंट्स, OC आणि SP तिन्ही लेक्चर फ्रायडेला घेऊ शकतो. ओके, तर आज अकाउंट्सचं घेऊया लेक्चर आपण. इन्कम एक्सपेंडिचर क्लोजिंग बॅलन्स शीट टाकली आहे का बघा. आणि वर्किंग मध्ये ओपनिंग बॅलन्स शीट टाकणं कंपल्सरी नाहीये का ते पण सांगणार आहे. वर्किंग मध्ये ओपनिंग बॅलन्स शीट 6 लाईन्सची. इन्कम एक्सपेंडिचर क्लोजिंग बॅलन्स शीट नेहमीप्रमाणे आखा. वाचून बघूया प्रॉब्लेम. फ्रॉम द फॉलोइंग रिसीट पेमेंट अकाउंट ऑफ बाबूराव पाटील पॉलिटेक्निक कॉलेज नागपूर. कॉलेजचं अकाउंटिंग करतोय आपण. रिसीट पेमेंट अकाउंट दिलंय. आता टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, कॅश आणि बँक हे ओपनिंग डेचे बॅलन्सेस आहेत, ओपनिंग ऍसेटला येतील. इंटरेस्ट, डोनेशन, ट्युशन, ऍडमिशन, टर्म फी, ड्रामा, रेंट सगळं इन्कम आहे. लिगसीज कॅपिटल दिलंय म्हणून कॅपिटल मध्ये ऍड करणार आपण. लिगसीज म्हणजे काय? लिगसीज म्हणजे एखाद्या माणसाच्या मृत्यूपत्राप्रमाणे मिळालेले पैसे. मग कोणीतरी मृत्यूपत्र केलं असेल की ह्या बाबूराव पाटील कॉलेजला 60,000 रुपये द्या तुम्ही मी मेल्यानंतर, तर मग बाबूराव पाटील कॉलेजचे 60,000 रुपये इन्कम झालंय. पण माणूस एकदाच मरतो आणि त्याच्या प्रॉपर्टीतनं एकदाच पैसे मिळतात, म्हणजे ही नॉन रिकरिंग रिसीट आहे ऍक्च्युली, म्हणून कॅपिटल मध्ये ऍड होणार आहे. मग लिगसी म्हणजे काय? विल प्रमाणे, मृत्यूपत्राप्रमाणे मिळालेले पैसे. सॅलरीज, ई प्रिंटिंग, ई बुक्स,
किती रुपयाची नवीन बुक्स घेतली आहेत कॉलेजने? 88,000 ची. किती रुपयाचं नवीन फर्निचर घेतलंय कॉलेजने? 78,000 चा. त्या ऍसेटला येईल. ड्रामा एक्सपेन्स ई, पोस्टेज ई, टेलिफोन ई, इलेक्ट्रिसिटी, मॅगझिन ई, कॅश, बँक, ऍसेट. ऍडजस्टमेंट थोडस जास्त नीट लक्ष द्यायला लागणार आहे. स्क्रीन कडे बघा आणि समजून घ्या. बुक्स, पहिल्या दिवशी किती रुपयाची बुक्स आहेत तुमच्याकडे? 9 lakhs. ही ओपनिंग ऍसेटला पण येतील, क्लोजिंग ऍसेटला पण येतील, पण शेवटच्या दिवशी त्याची 88च किंमत झाली. आता नीट बघा मी काय सांगते. बुक्स केवढ्याची होती फर्स्ट डेला? 9 lakhs. पेमेंट साइडला बाय बुक्स कितीची खरेदी केली आहे तुम्ही बघा. पेमेंट साइडला बघा, बाय बुक्स 88,000 ची. पहिल्या दिवशी 9 lakhs ची होती, मग तुम्ही 88,000 ची वर्षभरात खरेदी केली, म्हणजे टोटल झाली 9,88,000 ची. पण क्लोजिंग कॉलम मध्ये बघा, ऍडजस्टमेंट मध्ये 8,88,000च त्याची किंमत झाली. मग 9,88,000 च्या बुक्सची किंमत 8,88,000 झाली, याचाच अर्थ डिप्रिसिएशन 1 lakh झालं. कळलं नसेल तर अनम्यूट करून विचारा. तुम्हाला कळलंय का मी काय बोलते? एकदा परत ऐका. पहिल्या दिवशी केवढ्याची बुक्स होती कॉलेजकडे? 9 lakhs. पेमेंट साइडला बघा, बाय बुक्स केवढ्याची खरेदी केली नवीन? 88,000 ची खरेदी केली, बरोबर आहे. 88,000 ची खरेदी केल्यावर टोटल बुक्स झाली 9,88,000 ची. पण ऍडजस्टमेंट मध्ये, इन्फॉर्मेशन मध्ये काय सांगितलंय? क्लोजिंग डेला 31/3/19 ला बुक्सची किंमत 8,88,000च झाली होती. म्हणजे डिप्रिसिएशन किती आलं होतं बुक्सवर? 988 ची 8,88,000च झाली, म्हणजे डिप्रिसिएशन किती आलं? 1 lakh आलं. सगळं कळलं मी काय बडबड केली? नक्की समजलं? 1 lakh डिप्रिसिएशन कसं आलं समजलंय? व्हेरी गुड. सेम आता फर्निचर, पहिल्या दिवशी किती रुपयाचं होतं बघा फर्निचर? 3,26,000. दिसलं का ऍडजस्टमेंट मध्ये? फर्निचर केवढ्याच होतं पहिल्या दिवशी? 3,26,000. ते ओपनिंग ऍसेटला पण येईल, क्लोजिंग ऍसेटला पण येईल. आता पेमेंट साइडला बघा, बाय फर्निचर केवढ्याचं खरेदी केलं तुम्ही? 78,000च. पहिल्या दिवशी फर्स्ट डेला 3,26,000चं फर्निचर होतं, त्यात तुम्ही नवीन फर्निचर 78,000चं खरेदी केलं, म्हणजे टोटल फर्निचर झालं 4,04,000चं. 326 + 78 किती येतात? 4,04,000. मग 4,04,000 ची व्हॅल्यू 3 lakhsच झाली. 4,04,000 ची व्हॅल्यू किती झाली? 3 lakhs. म्हणजे कितीने डिप्रिशिएट झालं फर्निचर? 1,04,000. परत ऍडजस्टमेंट मध्ये बघा, फर्निचर पहिल्या दिवशी कितीचं होतं? 3,26,000 प्लस नवीन फर्निचर केवढ्याचं घेतलं? 78. टोटल कितीचं झालं? 4,04,000. पण काय म्हणलंय दुसऱ्या कॉलम मध्ये? फर्निचरची किंमत किती दाखवली? 3 lakh. 4,04,000चं फर्निचर होतं, ते कमी होऊन 3 लाख झालं, म्हणजे कितीने डिप्रिशिएट झालं? 1,04,000 नी डिप्रिशिएट झालं. सगळं समजलं काय बोलले मी? दॅट्स इट. व्हेरी गुड. नेक्स्ट, बिल्डिंग फंड, OLCL. ओपनिंग लायबिलिटीला पण येईल, क्लोजिंग. बिल्डिंग फंडचा अर्थ काय? बिल्डिंग बांधण्यासाठी आपल्याला पैसे मिळालेत 8,27,000. ते बिल्डिंग बांधायलाच पेएबल आहेत, म्हणून लायबिलिटीलाच येणार. कॅपिटल फंड दिलाय म्हणून ओपनिंग बॅलन्स शीट खरं केली नाही तरी चालणार आहे, पण वर्किंग नोट मध्ये आपण ओपनिंग बॅलन्स शीट करणार. काय काय लिहिणार बघा ओपनिंग बॅलन्स शीटच्या ऍसेटला? बुक्स 9 lakhs, फर्निचर 3,26,000, लायबिलिटीला बिल्डिंग फंड 8,27,000, कॅपिटल फंड 6,11,000, आणि ओपनिंग डे ची कॅश आणि बँक बॅलन्स. कॅश किती ओपनिंग डेला? 12,000 आणि बँक 2 लाख. अशी वर्किंग नोट बनवायची. आणि कॅपिटल फंड दिलाय म्हणून ओपनिंग बॅलन्स शीट ऑटोमॅटिकली टॅली व्हायला पाहिजे. बनवा वर्किंग नोट.
6 लाईन्सची ओपनिंग बॅलन्स शीट. स्क्रीन कडे बघा. कॅश 12,000 लिहा वहीमध्ये. ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये म्हणजे वर्किंग नोट मध्ये लिहा. 6 लाईन्सची आहे ती. कॅश 12,000, बँक 2 lakhs, कॅश 12,000, बँक 2 lakhs, books 9 lakhs, books 9 lakhs, furniture, cash 12,000, bank 2 lakhs, books 9 lakhs, furniture 3,26,000, total 14,38,000. Total of asset 14,38,000. Total of asset 14,38,000. $14,38,000. Liability side, building fund. Liability side, building fund 8,27,000. 8,27,000. Capital fund given आहे इथं, नाहीतर स्टार फिगर. कॅपिटल फंड गिव्हन आहे 6,11,000. टॅली व्हायला पाहिजे ही बॅलन्स शीट आपोआप. $14,38,000 टॅली होते का बघा. ही बनवली नाही तरी चालणार आहे, कारण कॅपिटल फंड दिलाय. जेव्हा कॅपिटल फंड दिलेला नसतो तेव्हा आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट बनवावी लागते, आणि कॅपिटल फंड दिलेला असताना बनवली नाही तरी चालते. पण आपण बनवून का बघितली सांगते. आपला प्रॉब्लेम बरोबर आहे की नाही हे आपल्याला कळतं. कारण 6,11,000 कॅपिटल फंड लिहिल्यावर जर आपली बॅलन्स शीट ऑटोमॅटिकली टॅली होत असेल तर आपण बरोबर सोडवतोय प्रॉब्लेम, असा त्याचा अर्थ आहे. समजलं काय बोलले मी? ओके. 60% of donations, next adjustment वाचा. 60% of donations are for building fund. म्हणजे जे डोनेशन्स आपण इन्कम म्हणून ट्रीट करणार आहे त्या डोनेशन मध्ये 7 लाखामध्ये 60% डोनेशन बिल्डिंग साठी आलेली आहेत. त्यामुळे या डोनेशन मधून 60% लेस होतील, आणि या बिल्डिंग फंड मध्ये बिल्डिंग फंड किती 8,27,000 त्याच्यात ऍड होतील. लेस फ्रॉम इन्कम ऍड टू फंड, आणि सॅलरीज आउटस्टँडिंग ऍड करून लायबिलिटीला. सगळं झेपलंय? लिहा आता. इन्कम एक्सपेंडिचर मध्ये लिहा. इन्कम साइड बाय इंटरेस्ट. बाय इंटरेस्ट आउटर कॉलम 60,000, 60,000. बाय इंटरेस्ट 60,000. By donation 7 lakhs, inner column. By donation 7 lakhs, inner column. One line blank. By tuition fee. By tuition fee 15 lakh. By tuition fee 15 lakh. By admission fee. By admission fee outer column 65,000. Admission fee 65,000.
by term fee, outer column 4 lakhs, by drama receipts 1 lakh minus expenses 90,000. Drama receipts 1 lakh minus drama expenses 90,000. किंवा ड्रामा रिसीट इन्कमला लिहून एक्सपेन्सला लिहिले तरी चालणार आहे. कळलं का? नाटकाची तिकीट विकून 1 लाख रुपये आलेत आणि नाटक बसवायला 90,000 खर्च झाले. मग 1 लाख इन्कमला लिहिले आणि 90,000 एक्सपेन्सला लिहिले तरी 10,000 नेट रिझल्ट आहे. इथे आपण काय करतोय, ड्रामा रिसीट्स मधून ड्रामा एक्सपेन्सेस लेस करून आउटर कॉलमला घेतोय. किंवा काय करू शकतो, ड्रामा रिसीट्स आउटर कॉलम 1 लाख आणि एक्सपेन्स साइडला 90,000 दाखवू शकतो. दोन्हीचा इफेक्ट सेम आहे. सो राईट, बाय ड्रामा रिसीट 1 लाख मायनस एक्सपेन्स 90,000, आउटर कॉलम 10,000. by rent, outer column 6,000, by rent, outer column 6,000. Expense side la to salaries of teaching staff, 15 lakh. To salaries of teaching staff 15 lakhs. To salaries of office staff, salaries of teaching staff, outer column 15 lakh. To salaries of office staff, inner column 8,55,000, one line. 8,55,000, one line. To printing 27,000. To printing 27,000. To postage 7,000. To postage 7,000. To telephone charges 6,000. To telephone charges 6,000. To telephone charges 6,000. To electricity 61,000. To electricity 61,000. Electricity 61,000. To magazines 6,000. To magazines 6,000. Balance sheet, asset side. Books, asset side. Books 9 lakhs plus new books 88,000. Books inner column 9 lakhs plus new books 88,000. Total 9,88,000 minus books 9 lakhs plus new books 88,000. Total 9,88,000 minus depreciation 10% असं नाही दिलंय पुस्तकात, तेव्हा पर्सेंट नका लिहू. लेस डिप्रिसिएशन 1 lakh. Less depreciation 1 lakh. Outer column 8,88,000. Less depreciation 1 lakh. Outer column 8,88,000. 8,88,000. Furniture inner column. Furniture inner column 3,26,000.
3,26,000. 3,26,000. Add new furniture 78,000. Add new furniture 78,000. Total. Add new furniture 78,000. Total 4,04,000. Total 4,04,000. Minus depreciation. Minus depreciation 1,04,000. Minus depreciation 1,04,000. Depreciation 1,04,000. Outer column. Outer column 3 lakhs. Outer column 3 lakhs. Cash. Cash in hand. Outer column. Cash in hand. Outer column 62,000. 62,000. Cash at bank. Outer column. Cash at bank. Outer column 3,23,000. Cash at bank. Outer column 3,23,000. Liability side. Capital fund, inner column, liability side. Capital fund, inner column 6,11,000. 6,11,000. Add legacy. Legacy म्हणजे काय? मृत्यूपत्राप्रमाणे मिळालेले पैसे. Add legacy 60,000. Add legacy 60,000. Add legacy 60,000. Inner column 6,71,000. 6,71,000. One line. एक और जागा सोडा. One line blank. Next line. Building fund. Building fund. Inner column 8,27,000. One line. Building fund inner column 8,27,000. One line. One line blank. 8,27,000. One line blank. Let us read adjustments. Adjustments. Books, furniture, building fund, capital fund we took. 60% of donations are for building fund. बघा मग डोनेशन्स किती आहेत? इन्कमला बघा 7 lakhs तिथे लिहा. मायनस 60% फॉर बिल्डिंग फंड. इन्कमला बघा डोनेशन्स किती आहेत? 7 lakhs. मायनस 60% फॉर बिल्डिंग फंड. 4,20,000 मायनस करा आणि घ्या आउटर कॉलम. 4,20,000 मायनस करा आणि घ्या आउटर कॉलम. 4,20,000 मायनस करा. सांगा किती आले आउटर कॉलम? 2,80,000. 2,80,000 आले. आता सेकंड इफेक्ट लायबिलिटी साइडला. सेकंड इफेक्ट लायबिलिटी साइडला
बिल्डिंग फंड मध्ये ऍड डोनेशन्स 4,20,000. बिल्डिंग फंड मध्ये ऍड डोनेशन्स 4,20,000. ऍड करून घ्या आउटर कॉलम. 4,20,000 ऍड करून घ्या आउटर कॉलम. 12,47,000. 12,47,000. आउटर कॉलम मध्ये किती आले? 12,47,000. आता एक्सपेंडिचर साइडला डिप्रिसिएशन लिहून घ्या. टू डिप्रिसिएशन ऑन बुक्स 1 लाख. एक्सपेंडिचरला टू डिप्रिसिएशन ऑन बुक्स 1 लाख. टू डिप्रिसिएशन ऑन बुक्स 1 लाख. Depreciation on books 1 lakh and furniture 1,04,000. Depreciation on books 1 lakh and depreciation on furniture 1,04,000. 1,04,000. घेतलंय. नेक्स्ट ऍडजस्टमेंट वाचा. आउटस्टँडिंग स्टाफ सॅलरी 70,000. एक्सपेंडिचर साइडला सॅलरी मध्ये ऍड आउटस्टँडिंग. एक्सपेंडिचर साइडला सॅलरी 8,55,000 इनर कॉलम मध्ये घेतली. तिथे ऍड आउटस्टँडिंग 70 घ्या आउटर कॉलम. ऍड आउटस्टँडिंग 70,000 घ्या आउटर कॉलम मध्ये. 9,25,000 आउटर कॉलम मध्ये. 9,25,000. 9,25,000. Next, second effect, liability side. Outstanding salary 70,000. Liability side. Outstanding salary 70,000. Outstanding salary 70,000. ऍडजस्टमेंट संपल्या. आता इन्कम एक्सपेंडिचर मध्ये डेबिट टोटल हेवियर आहे बघा. 15 लाख रुपये तर टीचिंग स्टाफची सॅलरी गेली आहे, त्यामुळे डेफिसिट येणार आहे. घ्या डेबिटची टोटल, क्रेडिटची वजा करा त्याच्यातनं. पहिले डेबिटची टोटल घ्या.
किती आली डेबिटची टोटल? 27,36,000 एवढा खर्च आहे. 27,36,000 तेवढं इन्कम नाहीये. मग डेफिसिट आलंय. बाय डेफिसिट स्टार 4,15,000. तुमचं इथे एवढं आलं नसेल तर सांगा. 4,26,000 डेफिसिट. 4,26,000 डेफिसिट. लायबिलिटीला कॅपिटल मध्ये लेस डेफिसिट. लायबिलिटीला कॅपिटल मध्ये लेस डेफिसिट. $6,71,000 minus 4,15,000 less deficit. 6,71,000 minus 4,15,000. Outer column. किती आले outer column? 2,56,000. 2,56,000. टॅली करा बॅलन्स शीट. टॅली होतंय का बघा. व्हॉट्स अ टॅली फिगर? 15,73,000 होतंय टॅली. 15,73,000 ला. ओके. आता बिल ऑफ एक्सचेंजचा प्रो फॉर्मा. समजा पिरियड ऑफ द बिल दिलाच नाही. पिरियड ऑफ द बिल दिलाच नाही म्हणजे 3 months 4 months वगैरे काही दिलंच नाही, तर त्याला ऑन डिमांड बिल म्हणायचं. ऑन डिमांड म्हणजे मी मागीन तेव्हा पैसे दे असा अर्थ आहे त्याचा. त्याला काय म्हणायचं? डिमांड बिल. प्रॉब्लेम लिहून घ्या, मग वर्डिंग सांगते मी. प्रॉब्लेम लिहून घ्या. प्रॉब्लेम 6.
झालं? प्रॉब्लेम लिहून घ्या. पिरियड दिला नाहीये, सो इट इज डिमांड बिल. बघा आता वर्डिंग. उजवीकडे केदार पंडित वगैरे कळतंय आपल्याला. स्टॅम्प, अमाऊंट. वर्डिंग मध्ये 3 months आफ्टर डेट किंवा 3 months आफ्टर साईट असं लिहितो आपण. त्याच्या जागी काय लिहायला लागेल? ऑन डिमांड, पे मी, पे टू मी नसतं, पे मी or my order a sum of rupees 38,740 only for value received. Signature. वर्डिंग मध्ये चेंज आहे, बाकी सगळं सेम आहे. लिहा, बिल ड्रॉ करा. मॅम याचा पेज नंबर काय आहे? पेज नंबर ना रे राजा, बघते हा सापडतोय का. सांगते मी, 1-2 मिनिटात सांगते. 260 आहे. 260 आहे. 260 पेज नंबर.
झालं नसेल तर सांगा अनम्यूट करून. ओके, परत एकदा सांगते, आज आपण ओसी आणि एसपी चे लेक्चर घेऊ नाही शकत आहे. बऱ्याच जणांना नेटवर्कला प्रॉब्लेम आहे, पाऊस आणि वादळ. कारण रत्नागिरीहून काही जण अटेंड करतात, कोल्हापूर कराड मधून काही जण अटेंड करतात, काही जण एक दोन जण अजून रिमोट एरियातनं अटेंड करतात. त्यांना नेटवर्कला प्रॉब्लेम आहे असं ते आज सकाळपासून सांगतायत. सो वी आर नॉट कंडक्टिंग द लेक्चर्स ऑफ OCSP टुडे. We will have our regular schedule day after tomorrow, accounts, OC आणि SP. Tomorrow you will have your regular lecture of maths and English. Okay. तर आपण आता कंटिन्यू करूया. परवा दिवशी OC आणि SP पण घेईन मी. आणि एक लक्षात घ्या की परवा दिवशी सगळ्या कंडिशन्स नॉर्मल असतील तर मी एक नवीन टॉपिक घेणार आहे, तेव्हा अटेंड नक्की करा. बिल ऑफ एक्सचेंजच्या जर्नल एंट्रीज कंटिन्यू करणार आहे मी, तेव्हा नक्की अटेंड करा, बुडवू नका लेक्चर. ओके, सो सी यू टुमॉरो फॉर मॅथ्स इंग्लिश, डे आफ्टर टुमॉरो फॉर अकाउंट्स, OC, SP. सी यू, बाय.